नमस्कार श्रोत्यांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव, नाशिक. प्रकाश वाटा या डॉक्टर प्रकाश बाबा आमटे लिखित आत्मचरित्रातील शेवटचा भाग समारोप या भागाचं अभिवाचन करते आहे. बाबा आमटे या कर्तृत्ववान माणसाची आम्ही मुलं. बाबांचं व्यक्तिमत्व भारून टाकणारं होतं. त्यांचं सगळंच अफाट आणि अचाट असायचं. त्यांना नवनवीन कल्पना सतत सुचायच्या. वास्तविक आनंदवनाचा प्रकल्प यशस्वी झाल्यावर दुसरा एखादा माणूस स्वस्थ बसला असता, पण बाबा त्यातले नव्हते. त्यांना सोमनाथ दिसलं, हेमलकशाने खुणावलं, त्यांचं हृदय कवीचं होतं. म्हणूनच कदाचित कुष्ठरोग्यांचं आणि आदिवासींचं दुःख त्यांना जाणवलं. श्रमप्रतिष्ठा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची होती. ते स्वतः सगळ्यांच्या बरोबर काम करायचे, राहायचे, जेवायचे. हे अपंग कुष्ठरोगी असूनही काम करतात, मग तुम्ही मागे का सरकता, असा त्यांचा तरुणांना सवाल असायचा. पूर्वी उच्च मध्यमवर्गीय लोकांमध्ये श्रमांना प्रतिष्ठा नव्हती. तुम्ही आमचे नोकर आहात असा दृष्टिकोन त्यांच्यात मुरलेला होता, अजूनही आहे. श्रम करणारे काम करताहेत, ते घाम गाळताहेत म्हणून तुम्ही आराम करू शकता, त्यामुळे श्रमाची प्रतिष्ठा मोल ओळखायला शिका, असं बाबांचं म्हणणं होतं. त्यासाठी त्यांनी सोमनाथला श्रमसंस्कार शिबिर सुरू केलं. स्वतः श्रम केल्याशिवाय श्रमजीवी लोकांची दुःख कळत नाहीत. उन्हातले आणि सावलीतले हा फरक लोकांना कळावा, हा हेतू त्यामागे होता. त्यातून खरोखरच काही चांगले तरुण कार्यकर्ते तयार झाले. प्रत्येक कार्यकर्त्याची कामं करायची पद्धत वेगळी असली तरी त्यांना प्रेरणा बाबांनी सोमनाथ प्रकल्पाने दिली आहे. हेमलकशालाही अशी शिबिरं भरवावीत असं बाबांना वाटत होतं, पण तसं होऊ शकलं नाही. एकतर मला स्वतःला त्याची फारशी आवड नव्हती. दुसरी गोष्ट, इथे दररोज शेकडो पेशंट्स येतात, त्यामुळे त्यांना सोडून मी शिबिरात लक्ष देऊ शकत नव्हतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिबिरार्थींना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथे बाहेरून आणाव्या लागतात. पाण्याची सुद्धा पुरेशी उपलब्धता नाही. मागे एकदा बाबांनी इथे एक शिबिर भरवलं होतं, तेव्हा त्याचा सगळ्यांनाच खूप त्रास झाला होता. लागणारं सगळं सामान ट्रॅक्टर भरभरून इथे आणावं लागलं होतं. त्यामुळे तो अनुभव गाठीस बांधून आम्ही इथे शिबिर नकोत असं जणू ठरवूनच टाकलं. बाबांनीही हे मानलं. बाबा खरं तर जिद्दी माणूस, पण मुलांच्या निर्णयांचा त्यांनी नेहमी मान राखला. मोठ्या वृक्षाजवळची छोटी झाडं वाढत नाही असं म्हणतात, पण इतके कर्तृत्ववान वडील असूनही आम्ही दोघं मुलं आमच्या पद्धतीने काही काम करू शकलो, याचं श्रेय बाबांचंच. आनंदवन त्यांनी उभारलेलं, पण नंतर भारत जोडो नर्मदा आंदोलनाच्या वेळेस ते 10 वर्ष त्यापासून दूर राहिले. त्या काळात विकासनं सगळी जबाबदारी सांभाळली. आपल्या पद्धतीनं आनंदवनाचं काम वाढवलं. बाबांनी या काळात मी नाही असंच समजा असं सांगितलं. परत आल्यावरही त्यांनी सगळी सूत्र विकासकडेच ठेवली. त्याच्या कामात हस्तक्षेप केला नाही. विकासही खूप हरहुन्नरी. आनंदवनाचं काम बघताना सोमनाथलाही त्याने शेतीचे प्रयोग केले. भूकंपापासून बचाव करण्यासाठी नवीन पद्धतीची घरं बांधली. किल्लारीला भूकंप झाला तेव्हा तो स्वतः तिथे जाऊन राहिला होता. पाणी नियोजन कसं करायचं या संदर्भात तो आता झरीला काही अभिनव प्रयोग करत आहे. कापसाशिवाय इतर पिकं कशी घ्यायची हेही तो सांगत आहे. विकास आणि माझ्यात एक महत्त्वाचं साम्य आहे. जे शिकलो त्याचा उपयोग तर आम्ही केलाच, पण त्याशिवाय जे जे आवश्यक वाटलं तेही सगळं शिकत गेलो. मी दात काढण्यापासून हातपंप दुरुस्तीपर्यंतची कामं जशी केली, तशीच विकासनेही शेती, वॉटर बँक, भूकंपविरोधी घरं असे अनेक प्रयोग केले. आम्ही दोन्ही भावंडांना बाबांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं. म्हणूनच आम्ही आमचं सर्वोत्तम आपापल्या प्रकल्पांना देऊ शकलो. हेमलकशाचा प्रकल्प सुरू करताना बाबांच्या काही कल्पना होत्या, काही योजना होत्या. बाबांचा भर शेतीतल्या प्रयोगांवर होता. मी पडलो डॉक्टर, त्यामुळे आम्ही दवाखाना चालवून काम केलं, पण त्यांच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या वाटेनं आम्ही काम करतोय हे बघून बाबांनी आम्हाला कधी टोकलं नाही, रोखलं तर नाहीच नाही. आम्हाला ज्या पद्धतीने काम करावंसं वाटलं होतं तसं त्यांनी करू दिलं. दवाखाना चालवत असताना आणि त्यामुळे आदिवासींचे जीवन जवळून बघत असताना आमच्या असं लक्षात आलं की इथे आदिवासींची मोठी पिळवणूक होत आहे. त्यावर उपाय काय याचा विचार करत असताना जाणवलं की आदिवासींच्या मुलांना लिहायला वाचायला शिकवलं तर ते आपल्या हक्कांसाठी लढायला शिकतील, म्हणून आम्ही निवासी शाळा सुरू केली. बाबांना ही कल्पना आवडली. आम्ही करत असलेली एखादी गोष्ट बाबांना आवडली की आम्हालाही हुरूप येत असे. जिथे अडत असे तिथे आम्ही त्यांचा सल्लाही घेत असू. खरं पाहता बाबांची आणि माझी कामाची पद्धत पूर्ण वेगळी होती. त्यांना छोटा विचार करताच यायचा नाही.
त्यांचं सगळं भव्य असायचं. जे करायचं ते मोठ्या प्रमाणावर असा त्यांचा कामाचा खाक्या होता. हेमलकशाला परिस्थिती वेगळी होती. तिथे जास्तीत जास्त स्थानिक पातळीवर काम करण्याची गरज होती. ही गरज भागवली तरच काम उभं राहील असं माझं मत होतं. बाबांनी त्यात कधी हस्तक्षेप केला नाही. माझ्या कामात त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. त्यांच्यामध्ये मनाचा हा मोठेपणा पुरेपूर भरला होता. म्हणूनच त्यांनी सुरू केलेला हा प्रकल्प नंतर प्रकाश आमट्यांचा म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यात त्यांना आनंद आणि अभिमान वाटत होता. मला वाटतं त्यांना काय किंवा आम्हाला काय, इथल्या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणायचं होतं. त्यांची पिळवणूक थांबवायची होती. त्यांना स्वतंत्र बनवायचं होतं. मुख्य म्हणजे माणूस म्हणून जगायची संधी मिळवून द्यायची होती. आम्हा सर्वांचं उद्दिष्ट एकच होतं. त्यामुळे मी कधी विचारलं नाही आणि बाबांनी बोलून दाखवलं नाही, पण ते प्रकल्पाबद्दल समाधानी होते हे मी ओळखून होतो. जेव्हा सुरुवातीला इथं आलो तेव्हा आपल्या हातून इतपत काम होईल हे कुणालाच माहीत नव्हतं. तेव्हा डोक्यात एवढंच होतं की या आदिवासींचं जगणं आपल्याला सुसह्य करायचं आहे आणि त्यासाठी लागेल ते करायला आपण मागे पुढे पाहायचं नाही. त्यामुळे जसं जमेल सुचेल तसं काम आम्ही करत गेलो. आमच्या कामातून आम्ही आदिवासींच्या मनात विश्वास निर्माण करू शकलो आणि त्यांच्या आयुष्यात आनंद देऊ शकलो. याचं समाधान मोठं आहे. आता आमची पुढची पिढीही या कामात उतरली आहे. बाबांच्या डोळ्यांदेखत हे झालं. त्याचा आनंदही खूप मोठा होता. या पिढीची काम करण्याची पद्धत आणखी वेगळी आहे. बाबांचे आणि माझे विकासचे मार्ग वेगळे होते, पण ध्येय एकच होतं. तसंच आमच्या मुलांच्या बाबतीतही आहे. त्यांचीही पद्धत वेगळी आहे. तरी आमची सगळ्यांची कामामागची प्रेरणा एकच आहे आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या देशात आज काम करता येईल अशी खूप ठिकाणं आहेत. तिथं नवीन विचारांच्या, स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या तरुणांची गरज आहे. हेमलकशाच्या कामापासून कोणी प्रेरणा घेऊन काही करू शकलं तर माझ्यासाठी तो फार आनंदाचा क्षण असेल. आमचंही अजून खूप काम करायचं बाकी आहे. आदिवासी आता स्वतंत्र होतोय, पण त्याला बाहेरून येऊन कोणी मदत करण्याची गरज भासणार नाही इतका तो स्वयंपूर्ण व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्याला वाटेवर आणून सोडायचं काम आम्ही केलंय. पुढची वाटचाल जेव्हा तो निर्भयपणे, आत्मविश्वासाने, स्वतःच्या बळावर करेल तेव्हा इथलं काम पूर्ण झालं असं मला वाटेल.